नारायणगाव येथील पूर्ववेशी जवळ भरच बाजारपेठेत असलेल्या तसेच 100 वर्षापासून अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री लक्ष्मीनारायण मंदिराच्या दरवाजाची कडी व कोंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी दानपेटी फोडली व सुमारे 50 ते 60 हजार रुपये त्यातून चोरून नेलेत। त्याचप्रमाणे श्री लक्ष्मीनारायण मूर्ती समोर असलेल्या चांदीच्या पादुका देखील अज्ञात चोरट्यांनी लांबवल्यात। ही घटना रविवार दिनांक 10 रोजी मध्यरात्री ते सोमवार दिनांक 11 रोजी सकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान घडली असावी अशी माहिती नारायणगाव येथील लक्ष्मीनारायण पतसंस्थेचे अध्यक्ष सुदीप कसावे व देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष महेश वालझाडे यांनी दिली। याबाबत नारायणगाव पोलिसांकडून घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे। दरम्यान मंदिरात समोरच असलेल्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या, लाला बँकेच्या व परिसरातील दुकानांचे सीसीटीव्ही फुटेज याची तपासणी करून पोलीस अज्ञात चोरट्यांचा शोध घेत आहेत। मागील 15 दिवसांपूर्वी देखील धनगरवाडी येथील मोहठादेवी मंदिराची दानपेटी फोडून सुमारे 50 हजार रुपये रक्कम अज्ञात चोरट्यांनी लांबवली होती। तसेच नारायणगाव पोलीस स्थानकाच्या हद्दीत असलेल्या गावातील अनेक दुकानांची व बंद असलेल्या फ्लॅटची कडी कोंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी मोठी रक्कम व मौल्यवान ऐवज यापूर्वी अनेकदा लांबवला आहे। वारंवार होणाऱ्या या घटनांमुळे पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे। दरम्यान श्री लक्ष्मीनारायण मंदिरात चोरी झाल्यानंतर घटनास्थळी नारायणगावचे उपसरपंच आरिफ आधार, माजी उपसरपंच संतोष वाजगे, माजी ग्रामपंचायत सदस्य अनिल दिवटे, सुनील दिवटे, प्रणव भुसारी, तुषार दिवटे आदींनी भेट दिली। ब्युरो रिपोर्ट, आपला आवाज, नारायणगाव।